बीडच्या कोळगावात मराठा बांधवांनी जरांगे पाटलांसह आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे। दुपारचं जेवण जरांगे पाटील कोळगावातच करणार आहेत। दरम्यान ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जेवण करणार आहेत त्या ठिकाणाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांनी। मनोज जरांगे पाटलांची रॅली मुंबईच्या दिशेने निघालेली आहे आणि दुपारचं जेवण जे आहे मनोज जरांगे पाटलांचं ते बीडच्या कोळगावमध्ये होणार आहे आणि त्याच कोळगावमध्ये आणि जेवणाच्या ठिकाणी मी सध्याला उभा आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मराठा समाज बांधव आणि जे कोळगावचे ग्रामस्थ आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी शिरा असेल, ठेसा असेल, खिचडी, बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, त्याचबरोबर जे पिठलं आहे पिठलं देखील आहे, सुकी बटाट्याची भाजी देखील आहे ती या ठिकाणी बनवलेली आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जंगी अशी तयारी जशी स्वागताची केली जाते तशीच जेवणाची तयारी देखील या ठिकाणी मराठा समाज बांधवांकडून केली गेलेली आहे। त्यांच्या स्वागताची आमची कोळगाववासियांनी अगदी जय्यत तयारी सुरू केलेली आहे। गेली 8 दिवसापासून आमचा तरुण या ठिकाणी रात्रंदिवस झगडत आहे, झटत येत सगळी सोय या ठिकाणी आम्ही जेवणाची कोटी अवधी जरी मराठा या ठिकाणी आला तरी या ठिकाणी कसल्याही प्रकारची कमी पडणार नाही अशी आम्ही या ठिकाणी दक्षता घेतलेली आहे। घरातल्या माता माऊल्यासहित आमच्या घरातल्या माता माऊल्या सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून उठल्यात आणि 5 वाजल्यापासून त्या घरी भाकरी बनवत आहेत। जशा माता माऊल्या सुद्धा या आरक्षणाच्या लढाईमध्ये उतरल्या तसे आमचे सर्व तरुणही उतरलेले आहेत। हे आपण पाहतोय फक्त हा एका ठिकाणचा स्टॉल आहे, असे या गावामध्ये 20 स्टॉल आहेत आणि अजून आसपासच्या गावचे जे काही लोक आहेत ते स्टॉल घेऊन येत आहेत आणि या गावामधून एकही व्यक्ती उपाशीपोटी जाणार नाही याची आम्ही सर्व गावकरी आणि परिसरातले 50 गाव काळजी घेणार आहोत। आपण पाहताय या ठिकाणाहून जे रॅलीमधील लाखोच्या संख्येने आलेले मराठा बांधव आहेत ते एकही या ठिकाणाहून उपाशी जाणार नाहीत याचीच काळजी या कोळगावच्या लहान मुलांपासून ते वयोवृद्धांनी घेतलेली आहे। विनोद जिरे, साम टीव्ही, कोळगाव।